नमस्कार सर्वांना. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्याला काय करायचं असते सगळ्यात अगोदर काय करायचं असतं, आता नवीन ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना ब्लाऊज शिवायला जमत नाही आणि मापे घ्यायला पण जमत नाही. तर मापे घेण्याची सोपी पद्धत तुम्हाला मी सांगते कशी मापे घ्यायची. तर सर्वात अगोदर काय करतात, पाठीच्या शोल्डरच्या भागापासून तर खाली कमरेच्या भागापर्यंत आपल्याला काय करायचं, ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची. तर ब्लाऊजची उंची माझी किती आली बघा. हे बघा, ब्लाऊजची उंची आलेली आहे 13.5. हे बघा, दिसते का 13.5 उंची आलेली आहे. 13.5 आली तर आपल्याला काय करायचं, 13.5 प्लस 1 करायचं. म्हणजेच किती घेणार आपण, 13.5 आणि 1 म्हणजे 14.5 आपण उंची घेणार ब्लाऊजची. 14.5 उंची घेतली ब्लाऊजची. त्यानंतर आपला छातीचा भाग किती आहे, कमरेचे माप काढताना पण आपण छातीच्या भागावर आपण कमरेचं माप काढू शकतो. ते ॲक्युरेट होतं, काय फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आहे. तर आता छातीचं माप किती आलेलं आहे 8.5. तर 8.5 प्लस आपल्याला काय करायचं, 2 इंच त्यात ॲड करायचं. म्हणजेच 10.5 करायचं. शिलाई मार्जिनसाठी 2 इंच आपण ठेवायचं. तर हे बघा, 8.5 प्लस काय केलं मी, 2 केलं. तर म्हणजेच किती, 10.5 घेतलेलं आहे पूर्ण. प्रिन्स कटचे माप आहेत. आता हे बघा व्यवस्थित मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते. तर आपण आता ही पूर्ण ब्लाऊजची उंची घेतली, कमरेचं माप घेतलं, त्यात 2 प्लस ॲड केले. नंतर आपण घेणार शोल्डर. तर शोल्डर मी घेणार आहे. नंतर आता इथं गळारुंदी. तर गळारुंदी 2 घेतली मी आणि शोल्डर 3 घेतलेले. गळारुंदी 2, शोल्डर 3. तर समोरच्या गळ्याची उंची घेतली तर मी 5.5. हाईट कमी असल्यामुळे मी उंची 5.5 घेतलेली. 5.5 उंची घेतली मी. आता हे बघा, बरोबर 5.5 उंची घेतलेली मी. 5.5 उंची घेतली आहे आणि वरती आपण गळारुंदी 2 घेतली. तर खाली किती घ्यायचं असतं आपल्याला इथं, खाली घ्यायचं असतं आपल्याला इथं 2.5. कशामुळं, तर आपलं जेणेकरून आपलं शोल्डर उतरणार नाही, त्यासाठी वरती 2 आणि खाली आपण काय करायचं, 2.5 घेऊन टाकायचं. हे बघा, या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. आणि आता मी ह्याचा भाग घेणार आहे, आपलं आर्म होल म्हणजेच मुंडा खोलीचा भाग. तर मी मुंडा खोली पण 5.5 म्हणजे 1 पॉईंट जास्त घेणार आहे. मुंडा खोली पण मी 5.5 घेतलेली आहे. आणि आता हे काय करायचं, आपलं एक बॉक्स तयार करून घ्यायचा. कमरेच्या मापावरून जो आहे वरती तोच भाग आहे, असं वरती बरोबर त्याचा बॉक्स तयार करायचा. आता आर्म होलमध्ये काय करायचं, समोरचा भाग आपल्याला, पाठीचा भाग, समोरचा भाग 1 इंच आणि पाठीच्या भागासाठी परत अर्धा इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायची. आणि समोरील गळारुंदीसाठी आपला अर्धा किंवा पाऊण इंच आपण अशी मार्किंग करून घ्यायची. तर आता हे बघा, मार्किंग करून घेतलेत मी. इथे 1 इंच, हे अर्धा इंच, परत हे अर्धा इंच. आणि आपला 8.5चा भाग आला छातीचा. तर 8.5 म्हणजे किती झालं, ते 34चे माप झाले. 8 × 16 = 24, 8 × 32, 32 आणि हे वरचं 2 म्हणजे 34 झालं. तर 34 आलं आपलं, पूर्ण छाती 34 आली. तर आपलं काय करायचं, इथं 1 2 3 4 3.5 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची, म्हणजे 3.4. आणि उभा आपण टक्स मारण्यासाठी आपल्याला काय करायचं, 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. खूप सोप्या पद्धतीने सांगते मी. 4 इंचावरती मार्किंग करून घेतली. नंतर काय करायचं, आपल्याला 1.5 इंच दोन्ही पण साईडला मार्किंग करायची. उभा टक्स 4 इंचाचा घेतला, त्या साईडला 1.5 इंच मार्किंग करून घ्यायची. 1.5 इंच मार्किंग करून घेतली. परत काय करायचं, हे टक्स जोडून घ्यायचे. 1.5 इंचाचे जे आहे आपण टक्स मारणार तो जोडून घ्यायचा. या पद्धतीने आपण जोडून घ्यायचा. हे आपण जोडून घेतलं तर काय करायचं, जोडून घेतलं की त्याबरोबर हा जो भाग आहे ना, सरळ इकडे काय करायचं, असं वरती क्रॉस इकडे घेऊन जायचा. बरोबर हे असा क्रॉस इकडे घेऊन जायचा. हे आपलं प्रिन्स कटचे माप काढून तयार येतं. आता फक्त आर्म होलला कसा आकार द्यायचा, आर्म होलला आकार देता वेळेस हा असा आकार द्यायचा, बाहेरचा आकार. आणि हा झाला आपला आतमधला, हा झाला पाठीचा भागापासून आकार निघतो. हा निघतो तो आपला समोरचा भागाचा आकार निघतो. हे झाला आपल्या आर्म होलचा आकार. आणि हा झाला समोरचा गळा. आणि कटिंग केल्यानंतर आपण नंतर त्याला सेप व्यवस्थित देऊन घ्यायचा असतो. थोडंसं सेप ब्लाऊज कट करताना सेप द्यायचा. हे बघा, आणि ह्या पद्धतीने आपण आता पेपर कटिंग करून घ्यायची. ही झाली आपली पेपर कटिंग करून. आता हे पेपर कटिंग अशी आपण या पद्धतीने करून घ्यायची.
सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग सांगते. हा झाला आपला पाठीचा भाग, साईडला काढून ठेवूया आपण. आणि हा झाला आपला समोरचा भाग. हा झाला आपला मुंडा खोली समोरची आर्महोलचा भाग. आणि हे जे आहे आपलं प्रेस कटला व्यवस्थित स्टक्स देऊन घेण्यासाठी आहे. हा खूप सोपी कटिंग आहे प्रिन्स कटची, पण एवढी काय अवघड नाही आहे. हे बघा, हा आपला समोरचा भाग आहे आणि हा आहे पाठीचा भाग. आपल्याला आता भाई काढून घ्यायच्यात आपल्याला. आता भाई कशी काढणार आपण, तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला भाई काढून घ्यायची. तर भाई काढायची, तर भाई कशी काढायची, तर आता मला जे ब्लाऊज आहे कस्टमरचं त्याची भाईची उंची किती आली आहे, 10 उंची आली आहे. तर मला काय करायचं, त्यात मार्जिनसाठी अर्धा इंच कपडा काय करायचा वाढवून घ्यायचा. म्हणजेच किती 10.5ची भाई करायला लागली मी. म्हणजे हे 10.5ची उंची घेऊन त्यावरती मार्किंग करायची. आणि आपलं छाती रुंदी किती आली, 8.5 आली होती. छाती रुंदी 8.5 आली. तर आपलं काय करायचं, त्यात 1 इंच वाढून घ्यायचं. 8.5 आली होती, तर म्हणजे काय करायचं आपल्याला 9.5 आपलं बरोबर आपल्या छातीच्या मापानुसार आपल्याला बाहेरुंदी काढावं लागते. तर बाहेरुंदी काढण्यासाठी बाहेर उंची काढायला आणि बाहेरुंदी काढायला एकदम सोपं आहे. कसं, तर आपण सगळ्यात अगोदर ब्लाऊजची उंची घ्यायची, भाईची उंची घेतलं की नंतर छातीचं माप जेवढं काय असेल तेवढं आपल्याला त्यात काय करायचं 1 इंच ॲड करायचं. म्हणजे कसं, मग छाती रुंदी आपली किती 8.5 आलेली आहे, तर मी काय केलं आता 9.5 घेतलेलं आहे. 9.5 घेतलं तर आपल्या इकडच्या साईडला काय करायचं, बॉक्स तयार करून घ्यायचा. पूर्ण बॉक्स तयार करून घ्यायचा. हे बघा, या पद्धतीने मी आता बॉक्स तयार करून घेतलाय. बॉक्स तयार करून झाला, इथं छातीची भाईची उंची घेतली, छाती रुंदीनुसार आपलं काय भाईची रुंदी घेतली आहे. आणि त्याच्यानंतर आपण हा बॉक्स तयार करून घेतलाय. मी बॉक्स तयार करून घेतला. त्यानंतर काय करायचं आपल्याला, आपल्या भाईला म्हणजे मुंड्याला मुंड्याच्या ज्या साईडला आपण भाई जोडणार आहोत तिथं आपल्याला आकार द्यायचा आहे. आणि शोल्डर जवळ पण आपल्याला आकार देऊन भाई कशी जोडायची, कुठे किती कमी करते ते सांगते मी तुम्हाला. तर काय करायचं, हा पण 2.5 इंचावरती एक बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला. बरोबर 2.5 इंचावरती हा मी आता बॉक्स तयार करून घेते. बरोबर 2.5 इंचावरती बॉक्स तयार करून घेतला. आणि मग काय केलं, बॉक्स तयार करून घेतला का हा टेप पूर्ण पकडायचा. आणि काय करायचं, सोप्या पद्धतीने सांगते. टेप पूर्ण पकडून काय करायचं, आपलं डायरेक्ट असं इथं याच्यावरती असं बरोबर टेप अर्ध्यावरती फोल्ड करून घ्यायचा. हा टेप अर्ध्यावरती फोल्ड केला की तिथे छोटीशी मार्किंग करून घ्यायची. हे झालं. परत इथं पण छोटीशी एक लाईन त्या मार्किंगवरती लाईन ड्रॉ करून घेतली आपण. लाईन ड्रॉ करून झाली की मग काय करायचं, वरतून 1.5 इंच, बरोबर किती 1.5 इंच, आणि त्या 1.5 इंचापासून परत खाली काय करायचं, परत 1.5 इंच बरोबर मार्किंग करून घेतली. आता मग काय करायचं, आपला जो मुंडाचा साईड येतो भाई जोडण्याचा, तिथं काय करायचं आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. आणि परत इकडच्या साईडला काय करायचं, आपण जो भाई जोडतो त्या साईडला शोल्डरच्या साईडला 1 इंच मार्किंग करून घ्यायची. आणि त्याला काय करायचं, आपण हे ज्या डॉट दिलेला आहे ना तिथून असा आपला आकार घ्यायचा भाईचा. या पद्धतीने भाईचा आकार देऊन घ्यायचा. दिसतंय, असा भाईचा आकार देऊन घेतला. आता आपल्याला काय करायचं, आता बाही फिटिंग किती आहे ते बघून घ्यायचं. आता तर बाही फिटिंग किती आलेली आहे, हे बघा 5.25 बाही फिटिंग आलेली आहे, हे की नाही. म्हणजे थोडक्यात आपण 5.5 पकडूयात. 5.5 बाही फिटिंग आली. तर परत आपल्याला त्यात काय करायचं, 2 इंच मार्किंगसाठी करून घ्यायचं. 2 इंच म्हणजे कसं, 5.5 + 2 म्हणजे 7.5.
आपली शिलाई मार्जिनसाठी. अशी इथं मार्किंग करून घेतली मी आता. आणि त्याला काय करायचं, ह्या पॉईंटपासून तर हा पॉईंट काय करायचा, लाईन परत ही अशी ड्रॉ करून घ्यायची. लाईन ड्रॉ करून झाली की मग काय करायचं, आपल्याला ही बाही अशी काढून घ्यायची. झाली आपली बाही कटिंग. तर काय करायचं, जे हा पाऊण इंचाचा भाग आहे तो काय करायचा आपल्याला असं या पद्धतीने असा कटिंग करून घ्यायचा. या पद्धतीने कट करून घेतला की जो पाऊण इंचाचा भाग आपण हे कट करतो तो झाला आपला समोरचा भाग. आणि हा भाग जोडताना कधीही समोरच्या साईडला जोडून घ्यायचा आणि जो जास्तीचा भाग आहे तो पाठीच्या साईडला जोडून घ्यायचा. ही झाली आपली पेपर कटिंग. किती 34 या मापाचं प्रिन्स कट कटिंग आहे की नाही. तर आता काय करायचं, असं व्यवस्थित पेपर टाकून घ्यायचा आपल्या अस्तरवरती. हे बघा मी अस्तरवरती पेपर टाकून घेतलाय. अस्तरवरती पेपर टाकून घेऊन काय करायचं, तर मी अशी व्यवस्थित आता काय करते, ब्लाऊजची अशी मार्किंग करून घेते. हे झाला आपला पाठीचा भाग. आणि आता हा आहे आपला समोरचा भाग. समोरचा भागाला काय करायचं, आपण समोरचा भाग कधी पण असा टाकला का आपण, तर खालच्या साईडने काय करायचं, आपल्याला 1.5 इंचाने भाग वाढवून घ्यायचा. खालचा कुठला सांगते मी. हे काय आहे ना, इथं हा जो आहे ना, हे साईड 1.5 इंचाने वाढवून घ्यायची आपल्याला. 1.5 इंचाने वाढून झाली की इथं काय करायचं, हे भाग असा जोडून घ्यायचा. नंतर आपला हा इथं पण मार्किंग करून घ्यायची. इथं पण मार्किंग करून झाली आता आपली. आता काय करायचं, आपल्याला बाहीच्या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची. बाहीने अशी बाही टाकून घ्यायची, जे पेपर कटिंग केले आहे टाकून घ्यायची आणि इथं मार्किंग करून घ्यायची. इथं असं व्यवस्थित टाकून घ्यायचं. व्यवस्थित टाकून झालं की आता काय करायचं, आपल्याला कट करून घ्यायचं.
हे झालं आपलं अस्तर कटिंग.